बायस पत्रकारितेला छेद देत सडेतोड आणि निर्भीड तसेच वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह बातम्यांनी समाजमनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग न्यूजचा 5वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात साजरा झाला। शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या 5व्या वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन आणि दीपप्रज्वलन आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साई यांच्या हस्ते हार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी आपला सिंधुदुर्गचे संपादक राजन चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, समाज कल्याण सभापती रोहिता तांबे, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर, प्रथमेश सावंत, हरिश्चंद्र सरमळकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, प्राध्यापक मोहन कुंभार, सिद्धार्थ तांबे आदी उपस्थित होते। आपला सिंधुदुर्ग न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील राजकीय, प्रशासन, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद सीओ रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना उपनेते संजय आगरे, भैरीभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी शिवसेना नेते अतुल रावराणे, समाज कल्याण सभापती रोहिता तांबे, महिला आणि बालविकास सभापती अनुराधा नारकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेविका मेघा गांगण, कणकवली पंचायत समिती सभापती हर्षद आवाळके, देवगड पंचायत समिती सभापती गणेश राणे, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, कवी प्राध्यापक मोहन कुंभार यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती लाभली होती। वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आपला सिंधुदुर्गच्या अद्वैत दिवाळी अंक आयोजित राज्यस्तरीय आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी आंतरजिल्हास्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। आपला सिंधुदुर्गच्या 5व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त माजी आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित राहत संपादक राजन चव्हाण यांचा विशेष सत्कार केला। डीवायएसपी घनश्याम आढाव, दैनिक पुढारी आवृत्ती प्रमुख गणेश जेटे, दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वांगणकर, दैनिक रत्नागिरी टाइम्सचे आवृत्ती प्रमुख लक्ष्मीकांत भावे, दैनिक लोकमतचे आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोखे, पत्रकार स्वप्नील वरवडेकर, सुधीर राणे, रमाकांत बाणे, दिगंबर वालावलकर, अजित सावंत, तुळशीदास कुडतरकर, उमेश भुचडे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, संतोष राऊळ, राजा दळवी, दैनिक तरुण भारतचे चंद्रशेखर देसाई, वीरेंद्र चिंदरकर, दैनिक सागरचे आवृत्ती प्रमुख रोशन तांबे, अनिकेत उचले, संजय बाणे, भास्कर साटम, संजय पेटकर, राजेश सरकारे, दर्शन सावंत, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रेवडेकर, एम्पायर ग्रुपचे सर्वेसर्वा यशस्वी बांधकाम व्यावसायिक तथा शासकीय ठेकेदार श्रीयुत मुदस्तर नजर शिरगावकर, प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीचे पदाधिकारी सुशांत मरगज व त्यांचे सहकारी शिक्षक मित्र, रोटरी क्लबचे लव पिळणकर, जिल्हा परिषद सदस्य प्राची इसवलकर, खारेपटण सरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे प्राध्यापक निलेश महेंद्रेकर, धोंडू तानवडे, संत रोहिदास चर्मकार सेवाबाई संस्था संस्थापक राज्याध्यक्ष संजय उर्फ छोटू कदम, चर्मकार समाज संघटना कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, एन्जॉय ग्रुपचे अशोक नारकर, संजय भोसले, सुशील परब, दत्तगुरु गावकर, कणकवली पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र उर्फ सोनू सावंत, आशिय सरपंच महेश गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, कलमठ जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, भारतीय जनता पार्टी कणकवली सचिव समीर प्रभुगावकर, भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष निसार शेख, सुभाष मालणकर आदींसह मान्यवरांनी आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनलवरती शुभेच्छांचा वर्षाव केला। आपला सिंधुदुर्ग न्यूजचे संपादक राजन चव्हाण, कवयित्री सरिता पवार, मैत्रेयी चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी पवार, वेदांत पवार, प्राथमिक शिक्षिका हर्षदा सरमळकर, सिनेमॅटिक फोटो आणि व्हिडिओग्राफर चिन्मय सरमळकर, आपला सिंधुदुर्ग न्यूजचे व्हिडिओ सब एडिटर कमलेश पवार, बोधिरत्न तांबे, विराज ढेकणे, बांदा रिपोर्टर मंगल कामत, व्हिडिओ जर्नलिस्ट आनंद तांबे आदी यावेळी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रबद्ध निवेदन राजेश कदम यांनी केले, तर प्रास्ताविक तसेच आभार संपादक राजन चव्हाण यांनी मानले। करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।